नमस्कार. वुमेन्स 24 चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ठाणे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत सर्व काही सुरळीत आहे का याबाबत चर्चा सुरू झाली आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार रवींद्र फाटक यांनी नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र या कार्यक्रमात भाजपाचे काही प्रमुख नेते आणि आमदार गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ठाणे जिल्ह्यात भाजपाचे संख्याबळ अधिक असल्यामुळे ही जागा भाजपाच्या वाट्याला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र उमेदवारी शिवसेनेला मिळाल्यानंतर भाजपाच्या काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. अर्ज दाखल कार्यक्रमात भाजपाचे काही दिग्गज नेते आणि आमदार गैरहजर राहिल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले. या सर्व घडामोडीवर प्रतिक्रिया देताना रवींद्र फाटक यांनी महायुतीत कोणताही नाराजी नसल्याचा दावा केला आहे. भाजपाच्या सर्व प्रमुख नेत्यांशी आपला संपर्क असून त्यांनी पाठिंबा दिल्याचे फाटक यांनी सांगितले. काही नेते पूर्वनियोजित कामामुळे तर काही वैयक्तिक कारणामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या काळात विविध पक्षांच्या स्थानिक नेत्यांच्या भेटी घेऊन अधिकाधिक पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे रवींद्र फाटक यांनी सांगितले. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची बंडखोरी नसून महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान महायुतीची लवकरच संयुक्त बैठक होणार असून त्यानंतर प्रचार मोहिमेला अधिक गती दिली जाणार आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसलेली आमदाराची गैरहजेरी ही केवळ योगायोग होती की त्यामागे काही राजकीय संदेश दडलेला आहे याबाबतची चर्चा अद्यापही कायम आहे. आगामी मतदानात या घडामोडीचा काही परिणाम होतो का, आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच राजकीय अपडेटसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल.